गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. मला पहिले सांगायचं तुम्ही कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्ही कधी पाहायचा, म्हणजे मला विश करून टाकायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग काय असेल ते. बघा, आपण गेल्या पाठात पाहिलं होतं. जर तुम्ही नसेल पाहिलं तर जाऊन पाहायचं. गेल्या पाठात आपण पाहिलं होतं की इतिहास म्हणजे काय, इतिहास काय असतो, बरोबर. आता यात पाहणार आहे आपण इतिहास आणि काल संकल्पना, काळाची संकल्पना. काळ काय आहे, तो कसा मोजला जातो, ह्या कशा गोष्टी होतात हे आपण या पाठात पाहणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आता युनिट टेस्ट आहे, पुढे प्रथम सत्र चाचणी आहे आणि त्याच्या आधी जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर बस हा व्हिडिओ आणि संपलं. तुम्हाला हा धडा परत पाहायची गरजच पडणार नाही. त्यामुळे मस्तपैकी इकडे लक्ष देऊन पहा. वही पेन असेल तर तेही घेऊन बसले तरी फार चांगलं. कारण सांगतो मी त्याचं काय, वही पेन असलं सोबत तर काय फरक पडते. मी काही काही गोष्टी सांगतो त्या टचकन तुम्ही जर नोट करून घेतल्या, पुढच्या वेळेस फक्त त्या नोट्सच पाहायला येणार. म्हणून चला वही पेन घेऊन बसायची सवय लावायची. मी सागर स्वागत करतो तुमचं इतिहासाच्या म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटल सायन्सच्या दुसऱ्या पाठात. एन्व्हायरमेंटल सायन्सच्या दुसऱ्या पाठात मी तुमचं स्वागत करतो. आपण मागच्या पाठात इतिहास पाहिला. मला सांगायचं आधी की पहिला धडा कोणी कोणी पाहिला, पहिल्या धड्याचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला आणि नंतर इथे कोण आलं कमेंट मध्ये सांगायचं. बघा हे आपलं असं काहीतरी पुस्तकात आहे, हे खूप किचकट असं पाहायला डोळ्याला असं टुसटुस होते. मग आपण आरामशीर आरामशीर घेऊ. चला, मग इतिहास समजण्यासाठी काळ का महत्वाचा असतो. आता मला सांगा, इतिहासाची आपण डेफिनेशन पाहिली होती. आपण काय पाहिलं होतं, इतिहासाची डेफिनेशन. त्यात काय दिलं होतं की भूतकाळाची माहिती ज्या शास्त्रात लिहिलेली आहे ते म्हणजे इतिहास, बरोबर. भूतकाळ, गेलेला काळ. म्हणून आता पाहणार आहे आपण इतिहास समजण्यासाठी काळ का महत्वाचा. बघा, इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास. हो, माहिती आहे. एखादी घटना समजून घेताना ती घटना केव्हा घडली हे माहिती असणे आवश्यक आहे. जे घटना घडली ती केव्हा घडली हे समजून घेणे महत्वाचं आहे. अजून इतिहासाच्या अभ्यासात काळ आणि कालगणना महत्वाची आहे. इतिहासाच्या अभ्यासात काळ आणि कालगणना महत्वाची आहे. जो काही गेलेला काळ आहे सोबतच त्याची गणना करणे, शतकाच्या स्वरूपात, दशकाच्या स्वरूपात समोर आहेत त्या गोष्टी आपण त्याही पाहणार आहे. अजून काय, काळाची विभागणी आणि कालरेषा. काळ म्हणजे काय बघा, काळ अखंडपणे पुढे जात असतो, बरोबर. काळ थांबवत नाही. मग आता आपण पहिले पाहणार आहे काळ म्हणजे काय. काळ म्हणजे काय, काळ अखंडपणे पुढे जात असतो. बघा, आता सध्याचा काळ आहे हा समोर समोर जातोय. आता हा जो काळ आहे मग तो जुन्या याच्यात नोंद होईल. तुम्ही हे लेक्चर पाहताय, मी हे लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलंय. हे तुमच्या स्क्रीनवर दिसते. ही गोष्ट ऑलरेडी झालेली आहे. हे काय आहे, हा झालेला काळ आहे, बरोबर. आता जे तुम्ही सध्या हे लेक्चर समोर पाहताय म्हणजे तुम्ही हे या काळात बसून पाहताय. नंतर याच्या समोरचा सुद्धा काहीतरी काळ येणार आहे. या चॅप्टर मध्ये काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. हा काय आहे, हे सुद्धा काळच आहे, बरोबर. काळ अखंडपणे पुढे जात असतो, तो थांबवत नाही. तो काय करतो, कोणासाठी थांबवत नाही. परंतु आपल्याला समजण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी आपण काळाची विभागणी करतो. बघा, आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला त्या गोष्टी समजण्यासाठी, भूतकाळात कोणत्या गोष्टी झाल्या होत्या, सध्या कोणत्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागते, काळाची विभागणी करायला लागते. विभागणी म्हणजे त्याचे आपल्याला काही भाग 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 करायला लागतात, तुकडे तुकडे करायला लागतात. बघा, एक गोष्ट जर आपल्याला पूर्णपणे समजत नसेल, जसं की आता हे आपलं मानवाचं शरीर आहे. मानवाचं शरीर खूप साऱ्या छोट्या 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 अवयवांपासून, छोट्या छोट्या गोष्टींपासून बनलेलं आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं. मग आपण काय करणार, डोक्याचा वेगळा अभ्यास, हाताचा वेगळा अभ्यास, जे आपलं धड आहे त्याचा वेगळा अभ्यास, असं तुकड्या तुकड्यात करू. म्हणून हा काळ आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्यातल्या आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण काय करतो, त्याची विभागणी करतो वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या याच्यात. बघा, कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने काळाची विभागणी करायची हे त्यावर अवलंबून असते. बघा, तुम्ही 10 दिवसाचं करता, एका दिवसाचं करता, एका महिन्यानं करता, म्हणजे काळाची तुम्ही कशी विभागणी करता हे तुम्हाला गरज असलेल्या, तुम्हाला कुठली गरज आहे. बघा, आता आपण जर इतिहासाचा अभ्यास करायचं म्हटलं तर आता आपण एक एक दिवसाचा नाही करू, डायरेक्ट 100 दिवस, 100 शतकं, काही काही महिने, काही काही वर्ष, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात घेणार आहे. एक 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 जर आपण दिवस पाहिला तर किती मोठा इतिहास आहे. 5वी पासून इतिहास जर शिकायला सुरुवात केला आपण तर मी सांगतो म्हातारे होईपर्यंत हे तेवढे दिवस आणि तेवढे हे होती नाही. त्यामुळे मग तो इतिहास कसा वर्षावर्षात, 10 वर्षात, शतकात असा नोंदवलेला असतो. त्याचं एक उदाहरण पाहू आपण. सूर्योदय झाला, सूर्याचा उदय झाला की सकाळ होते, बरोबर. सूर्याचे बरोबर आणि दुपार, सूर्योदय झाला, सूर्याचा उगम झाला तेव्हापासून काय काय होते, सकाळ होते, दुपार होते आणि संध्याकाळ होते. मग काय होते, सूर्यास्त होतो. संध्याकाळ झाला की काय होतो, सूर्यास्त होतो, सूर्य मावळतो. आणि सूर्य मावळला की
रात्र होते. ही अशी गोष्ट चालू असते. मग आपण यात काय केलं, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, दिवसाच्या आपण 3 ह्या गोष्टी केल्या. एकदम पहाटे पहाटेचा काळ सकाळ, नंतर थोडं दुपारी जेव्हा कडक ऊन असते आपण पाहतो, फुल जास्त ब्राईट लाईट असते, खूप जास्त ऊन असते दुपार सकाळ, बरोबर. संध्याकाळी जेव्हा अजून लाईट कमी होऊन जातो, सूर्य मावळतीस येतो संध्याकाळ, आणि सूर्य मावळल्यानंतर रात्र. आपण काय केलं, एकच दिवस आहे 24 तास, आपले काय आहे हे 24 तास. आपण त्या 24 तासाचं विभाजन केलं, वेगळं वेगळं आपल्याला समजेल या भाषेत. आपण एकाच दिवसाचं काय केलं, विभागणी केली. यावरून आपण एका दिवसाचे वेगवेगळे भाग करतो, बरोबर. मग आता दिवस आणि रात्री कशी तयार होतात, दिवस आणि रात्र आपण पाहिलं, सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते. सकाळी काय काय होते, म्हणजे दिवसात काय काय धरले जाते, सकाळ दुपार संध्याकाळ, बरोबर. रात्रीत फक्त रात्र. पाहू आता आपण, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते. बघा ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा हा आस म्हणतात. हे जे दिसतंय तुम्हाला इथून एक अशी अशी इमॅजिनरी लाईन आहे की जे पृथ्वीच्या सेंटर मधून जाते. गोल पृथ्वी, चेंडू धरला तुम्ही, चेंडूचं वरचं टोक खालचं टोक, त्यातून एक जाणारी इमॅजिनरी लाईन आहे, इमॅजिनरी एक रेषा जाते, असं आपण कन्सिडर करायचं बाळांनो. आणि मग ते काय करते, स्वतःच भोवती फिरते. ती काय करते, स्वतः भोवती फिरते. बघा मी पृथ्वी आहे असं समजा, मी कोण आहे, पृथ्वी. माझं नाव काय जरी सागर असलं तरी माझं नाव सध्या पृथ्वी असं समजा. माझ्यामधून एक कुठेतरी इमॅजिनरी लाईन जाते, मग मी असा स्वतः भोवतीच फिरतो. मी काय करतो, स्वतः भोवती, स्वतःच्या आसाभोवती. बघा स्वतःच्या आसाभोवती फिरतो. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. हा जो सूर्यमामा आहे, सूर्यमामा नाही नाही सूर्य नाही, चंद्रमामा असते, सूर्य काका, ठीक आहे. हा जो सूर्य काका आहे हा सूर्यप्रकाशित असतो, हा एकदम ब्राईट आहे, याला स्वतःचा उजेड आहे, बरोबर. पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो, बघा मग आता पृथ्वी फिरत असताना पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्यप्रकाश पडतो, इकडे दिवस आहे, याच्याच अपोजिट साईडला आता सूर्यप्रकाश जाणार का रे, नाही जाणार. मग तिकडे काय आहे, रात्र आहे. मग जिकडून सूर्यप्रकाश पडतो, जिकडून सूर्यप्रकाश पडतो तिकडे काय असतो, दिवस. त्याच्या अपोजिट साईडला, त्याच्या अपोजिट साईडला काय आहे, अंधार. कारण तिकडे सूर्यप्रकाश पोहोचतच नाही ना, म्हणून त्या बाजूला सूर्यप्रकाश पोहोचत नाही, म्हणून तिकडे अंधार आहे. अंधार आहे म्हणून रात्र आहे. बघा पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे तिथे रात्र असते. मग दिवस कुठं असते, जिथे सूर्याचा प्रकाश पडतो. पृथ्वीवर जिथे सूर्याचा प्रकाश पडतो तिथे काय असतो, दिवस असतो. आणि जिथे अंधार असतो म्हणजे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तिथे काय असते, रात्र असते. बघा उदाहरण, पृथ्वीकडे असलेला पृथ्वीचा भाग दिवस, सूर्याच्या विरुद्धचा भाग, हे आपण समजलं याच्यावरून. आता मला सांगा दिवस कसं होते, रात्र कशी होते, समजलं आपल्याला, कारण पृथ्वी अशी फिरते ना. मग आता हा जो रात्रीचा भाग आहे, आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते, हा भाग कधीतरी सूर्यासमोर येणार, इकडे सुद्धा दिवस होईल. मग हे गोष्ट चालूच राहील, दिवस रात्र, कारण पृथ्वी अशी स्वतःभोवती गोल 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 फिरत असते म्हणून. आता अजून पृथ्वीचे परिवलन काय, बघा पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते. पृथ्वीला स्वतःभोवती बघा, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते. मी सांगितलं मी पृथ्वी आहे, माझ्या डोक्यातून एक अशी तुम्ही एक इमॅजिनरी लाईन सेंटर मधून इमॅजिन करा, मी त्याच्याच भोवती फिरतोय, मी त्याच्याच भोवती फिरतोय. मी काय करतोय बाळांनो, परिवलन करतोय. मी काय करतोय, परिवलन करतो. तसंच जर पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरली, स्वतःच्या आसाभोवती फिरली तर ते काय करते, परिवलन करते. मग हे पूर्ण एक प्रदक्षिणा बघा, इथून सुरू केलं, इथून सुरू केलं, हे असं गोल 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 फिरून मी त्याच ठिकाणी येण्याच्या पोझिशनला, त्याच ठिकाणी येण्याच्या पोझिशनला पृथ्वीला असंच अशीच एक प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागतो, 24 तास लागतात बाळांनो. किती, 24 तास. किती, 24 तास. लक्षात ठेवायचं, पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. त्यामुळे साधारण 24 तासाचा दिवस आणि रात्र असा कालावधी तयार होतो. बघा मग या 24 तासातच काय होते, दिवस रात्र होते. 24 तासाच्या वर जात नाही गोष्ट, कारण पृथ्वीला पूर्ण फेरी करण्याला एक दिवस लागतो. मग बघा जो आता पृथ्वीचा हा एक भाग आहे, समजा तुम्ही माझ्या समोर बसले, तुम्ही कोण आहेत, सूर्य आहे, बरोबर. तुमचा उजेड माझ्यावर पडतो, माझ्या या साईडला, माझ्या या साईडला जिकडून माझं तोंड नाक डोळे आहेत या साईडला काय आहे, उजेड आहे. जर माझ्या साईड मागच्या साईडला अंधार आहे, मग आता जर मला ही एक गोष्ट पूर्ण करायला 24 तास लागतात. मग जेव्हा ही पोझिशन येईल तेव्हा माझ्या या भागावर बघा, माझ्या या भागावर तुमचा उजेड पडलेला असेल, कारण तुम्ही सूर्य आहात. मग इथे दिवस असेल, मग मी परत इथे येऊन गेलो. या सगळ्या प्रक्रियेला किती दिवस लागले, किती वेळ लागला, 24 तास. किती वेळ लागला, 24 तास. मग पृथ्वीच्या परिवलनाला, पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीच्या परिवलनाला किती टाइम लागतो, 24 तास लागतो. बघा
मग त्या 24 तासात एकदा दिवस होऊन जाते, एकदा रात्र होऊन जाते, बरोबर. मग या 24 तासाला आपण पूर्ण एक दिवस म्हणतात, बरोबर, कारण त्या दिवस रात्र होते म्हणून. चला आपण समोर जाऊ. काळाची छोटी छोटी विभागणी. काळ समजण्यासाठी आपण त्याचे वेगवेगळ्या एकमेकांमध्ये एक विभागणी करतो. बघा, जसं की एक दिवस त्याचे आपण 24 तास आहेत, बरोबर. मग आता 24 तासानंतर काय, एका दिवसाचा वर काय, आठवडा, 8 दिवस. आठवडा 8 दिवस म्हणजे एक हप्ता, बरोबर का. 15 2 हप्ते, 2 हप्ते मिळून 15 होतो. महिना 30 दिवस, 31 दिवस मिळून महिना. वर्ष होते, वर्ष किती, 365, 365 दिवस. 365 दिवस म्हणजे एक वर्ष होते. आता यातही काहीतरी गंमत आहे बाळांनो. 365 वर्षातही एक गंमत आहे, ते तुम्हाला समोर सांगतो. ते गंमत मी तुम्हाला समोर सांगतो. बघा, एक वर्षासाठी एवढं लागते. दशक म्हणजे काय मी सांगतो. दशक म्हणजे याच्यावरून समजून येते आपल्याला 10. काय समजून येते, 10. मग 10 वर्ष म्हणजे एक दशक. 10 वर्ष, 10 वर्ष किती, 10 वर्ष म्हणजे एक दशक, म्हणजे एक दशक, बरोबर. मग शतक म्हणजे काय, शतक म्हणजे 100. शतक म्हणजे 100, 100 वर्षे. काय, 100 वर्षे. सहस्त्रक 6 शतकांचे मिळून बनलेलं एक म्हणजे सहस्त्रक, बरोबर का. आता ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक दिवस 24 तासांचा असतो. त्यानंतर आठवडा म्हटलं म्हणजे 8 दिवस, एक आठवडा, बरोबर. 2 आठवडे म्हणजे 15. महिना म्हणजे 30 दिवस किंवा 31 दिवस, बरोबर. वर्ष म्हणजे 365 दिवस. दशक म्हणजे 10 वर्ष. शतक म्हणजे 100 वर्ष. सोपं आहे, एकदम साधी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. ते ऑलमोस्ट सगळं शब्दांवरूनच आहे. जनरल नॉलेजच्या गोष्टी आहेत ह्या सध्या तुम्हाला का शिकाव्या लागतात या वर्गात, कारण इथून समोर तुमचा इतिहास जेव्हा सुरू होईल त्यात तुम्हाला असं नाही शिकवत बसतील दशक म्हणजे काय, नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथंच समजून घ्यायच्या. पुढच्या वर्षी जो तुम्हाला इतिहास आहे तिथं डायरेक्ट दशकाचा उल्लेख असतो, डायरेक्ट शतकाचा उल्लेख असतो. ये तो कुछ अलग ही होगा. चला, अधिक वर्ष काय असते बघा. अधिवर्ष काय असते, साधारणपणे एका वर्षात 365 दिवस असतात, बरोबर. प्रत्येक 4 वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिक येतो. आता मी सांगतो पृथ्वीचा एकूण, मी सांगतो बघा. पृथ्वी कुठे गेली आपली, पृथ्वी, हा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सोबत असती सूर्याभोवती फिरते. हा काय आहे आपला सूर्य, सूर्यकाका. सूर्यकाका भोवती पृथ्वीला फिरायला किती दिवस लागतात, 365 दिवस. पण त्यात काय ऍड आहे, 6 दिवस, 6 तास. 365 दिवस बघा, याच्यात दिले 365 दिवस. 365 दिवस प्लस 6 तास, किती, 6 तास प्लस 6 तास लागतात. हे तास आहेत, हे दिवस आहेत बाळांनो. किती, 365 दिवस आणि 6 तास. मग जेव्हा पृथ्वीला 4 वर्ष कंप्लीट होतात, मग आता 6, हे जे वरचे 6 तास उरलेत, हे जे वरचे 6 तास उरले, हे 4 वर्षांनी काय होतील, 6 चोक 24, 24 तास. 24 तासाचा एक दिवस. 24 तासाचा काय झाला, एक दिवस. 24 तासांचा मिळून काय झाला बाळांनो, एक दिवस झाला. मग हे जे बघा, हे जे 24 तासांचा एक दिवस तयार होतो, हा जो 24 तासाचा एक दिवस तयार होतो, तो 4 वर्षानंतर वाढवला जातो. म्हणून मग फेब्रुवारी महिन्यात दर 4 वर्षानंतर एक दिवस शिल्लक असतो. बघा, अशा वर्षाला अधिवर्ष म्हणतात. अधिवर्ष 366 दिवस असतात. अधिवर्षात किती दिवस असतात मग, 366 दिवस. 2024 हे अधिवर्ष आहे. मग मला आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा, 2024 हे जर अधिवर्ष आहे तर इथून समोरचं अधिवर्ष कोणतं, कारण ते किती वर्षांनी येते, ते किती वर्षांनी येते, 4 वर्षांनी. सांगायचं मला यात +4 करून किती उत्तर येते, कुठे सांगायचं बाळांनो, कमेंट मध्ये सांगायचं. बघा, कालरेषा म्हणजे काय, काळातील घटना क्रमाने दाखवण्यासाठी कालरेषेचा उपयोग केला जातो. घटना बघा, कालरेषा काय, काळातील घटना क्रमाने दाखवण्यासाठी. बघा, तुमचा जन्म, बघा तुमच्या आई वडिलांचं लग्न झालं, तुमचा जन्म झाला, तुम्ही चालायला लागले, बरोबर. त्यानंतर तुम्ही बोलायला लागले, नंतर तुम्ही अंगणवाडीत गेले, नंतर तुम्ही पहिलीत गेले, नंतर तुम्ही 5वीत गेले. ही काय आहे, एक एक गोष्ट क्रमवार होते. आता समजा जर मी असं केलं, ठीक आहे, तुमचा जन्म झाला, पहिले तुम्ही शाळेत गेले, नंतर तुम्हाला चालता आलं, बरोबर. नंतर तुम्ही 5व्या वर्गात आले, नंतर तुम्हाला बोलता आलं. आता असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणा, सर थोडेसे क्रॅक आहे का हो तुम्ही, सर तुम्ही थोडेसे क्रॅक आहे का हो.
नाही. मग याच्यासाठी काय लागते? याच्यासाठी कालरेषा म्हणतात बघा. मग काळातील घटना क्रमाने दाखवण्यासाठी त्या क्रमाने दाखवल्या तर बरोबर, त्या मागे पुढे दाखवल्या तर जसं तुम्ही मला पागल म्हणता तसं होईल, बरोबर का? मग कालरेषेवर वर्ष किंवा घटना क्रमाने मांडल्या जातात. कालरेषेवर वर्ष किंवा घटना, कालरेषेवर काय केल्या जातात? वर्ष किंवा घटना. आपण पाहिल्या, तुम्हाला तुमचा जन्म झाला, तुम्हाला दात आले, तुम्हाला चालता येते, नंतर तुम्हाला बोलता येते, अशा एक एक गोष्टी कशा झाल्या? त्या क्रमानं घडल्या, बरोबर. घटना क्रमाने मांडल्या जातात, त्यामुळे कोणती घटना आधी आणि कोणती नंतर घडली हे सहज समजते, बरोबर का? बरोबर का? आता आपण हे वर्षांवरून पाहून घेऊ बघा. 1630 आधी, त्यानंतर येईन 1659, त्यानंतर 1666, त्यानंतर 1674, त्यानंतर 1680. हे असे एक एक वर्ष येतील. म्हणजे घटना जुन्या वर्षापासून पुढच्या वर्षाकडे क्रमाने दाखवता येतात. कशामुळे दाखवता येतात? कालरेषेमुळे. कशामुळे दाखवता येतात? कालरेषेमुळे. कालरेषा समजलं का? मला कमेंटमध्ये सांगायचं. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं पाहून घेऊ आपण. बघा, त्यांचा जन्म झाला 1630 साली, बरोबर. त्यांनी अफजल खानाचा वध केला 1659, बरोबर. आग्र्यातून सुटका कधी झाली त्यांची? 1666 साली. राज्याभिषेक कधी झाला त्यांचा? 1674 साली. मृत्यू कधी झाला महाराजांचा? 1680. किती झाला? 1680. हे काय झाली? महाराजांची कालरेषा झाली. त्यावर महाराजांच्या जीवनातल्या झालेल्या घटना एका विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत, एका क्रमाने मांडलेल्या आहेत, मागं पुढे नाही आहेत त्या. बघा तुम्ही, पहिले जन्म, नंतर अफजल खानाचा वध, नंतर आग्र्यातून सुटका, अशा गोष्टी ह्या कशा मांडल्यात? क्रमाने मांडल्या आहेत, क्रमाने, मागं पुढे मांडल्या नाहीत, बरोबर. मग कालरेषेचे फायदे काय आहेत? बघा, घटनांचा क्रम समजतो. ज्या घटना घडत आहेत त्याचा काय समजतो आपल्याला? क्रम समजतो. ज्या घटना घडल्या त्याचा आपल्याला क्रम समजतो, बरोबर. कोणती घटना आधी घडली हे समजते, कोणती घटना आधी घडलेली हे समजते, हो, कोणती नंतर घडलेली ती समजते. या दोन घटनांमधील कालावधी समजतो. आता मला सांगा, तुमचा जन्म झाला, तुमचा काय झाला? जन्म झाला बाळांनो, बरोबर. तुमचा झाला जन्म. मग तुमच्या जन्मापासून आज तुम्ही आहे 5व्या वर्गात. कितीव्या? 5व्या वर्गात. मग जर तुम्ही जन्मापासून 5व्या वर्गात आहे, तुम्ही जन्मापासून 5व्या वर्गात आहे, तर यातलं अंतर किती आहे? म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहे? म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहे? किती वर्ष? मग मला आता कमेंट मध्ये सांगायचं तुम्ही किती वर्षाचे आहे, बरोबर का? चला. आता कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. आता कालगणना कशी केली जाते, तिच्या काय पद्धती आहेत ते पाहू. आता कालगणना म्हणजे काय? बघा, कालगणना म्हणजे काळांची लांबी मोजणे. काळ किती होता? बघा, काळांची लांबी मोजणे. आपण पाहिलं, आपण उदाहरणावरून पाहिलं. महाराजांचा जन्म, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला. त्यांनी अफजल खानाचा वध किती केला? 1659 मध्ये केला. 30 59 किती आहे रे हे अंतर? 29 वर्ष. म्हणजे त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी काय केलं? अफजल खानाचा वध केला. हे आपल्याला यातून समजून येते. बघा, मग काल म्हणजे कालाची लांबी म्हणून आपण काय मोजलं? लांबी मोजली की महाराजांनी 29व्या वर्षी हे केलं. तसंच काळ मोजण्यासाठी विविध एककांचा वापर केला जातो. कालमापनाची एकके कोणते? एकके असतात, एकक. बघा, आपल्या स्केल जर काढा, तुमची स्केल पट्टी काढा, त्याच्यावर MM असते लिहिलेलं. बघा, सेंटीमीटर असते, 2 सेंटीमीटरच्या मध्ये काय असते? ते MM असते. हे काय आहे? हे त्याचं एकक आहे. आपण मला एक उत्तर सांगायचं, तुम्ही जर दूध आणायला गेले तर दूध कशात मागता? किलो मध्ये मागता दूध? दूध कशात मागता तुम्ही? किलो मध्ये मागता की दूध तुम्ही लिटर मध्ये मागता? सांगायचं मला, लिटर सांगायचं मला. तुम्ही दूध किलो मध्ये मागता की लिटर मध्ये मागता, बरोबर का? तसेच कालगणनेचे काही एकक असतात. काय असतात? कालगणनेचे एकक असतात, एकक. मग कोणते एकक असतात? बघा, सेकंद, मिनिट, तास, दिवस. एकदम कमी पासून सुरू झालं, 1 सेकंद. सेकंद नंतर मिनिट, मिनिट नंतर आलं तास, तासानंतर आला दिवस, दिवस नंतर आला आठवडा, आठवड्यानंतर आला पंधरवडा, पंधरवड्यानंतर आला वर्ष, नंतर वर्षानंतर आलं दशक, आणि दशकानंतर आलं शतक. बघा, सेकंद माहित आहे, 1 सेकंद, बरोबर. असे 60 सेकंद मिळून 1 मिनिट झाला. असे 60 मिनिटं मिळून 1 तास झाला. मग एका तासाचे 24 तास मिळून 1 दिवस झाला. मग बघा, असे 8 दिवस मिळून आठवडा झाला, बरोबर. 2 आठवडे मिळून 1 पंधरवडा झाला, बरोबर. नंतर 30 दिवस मिळून महिना झाला, वर्ष. 365 दिवस मिळून वर्ष झालं. 10 शतक मिळून
10 वर्ष मिळून एक शतक झालं, एक दशक तयार झालं, बरोबर. मग असे 10 जे शतक आहेत, असे 10 शतक मिळून एक शतक तयार झालं, 100 वर्ष. आता आपण समोर पाहणार आहे, आज काल आणि उद्या काय असते, आज काल आणि उद्या काय असते मला सांगा. मला ही गोष्ट तुम्ही कमेंट मध्ये सांगायची. मी तर धरतो आजची तारीख 20 आहे. तुमच्याकडे किती तारीख होती, तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तारीख किती होती हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं, बरोबर. आजची तारीख आहे 20, बरोबर. बघा आजची तारीख 20 आहे, कालची तारीख 19 असेल. मग जे परवाची तारीख आहे म्हणजे आज काल उद्या उद्याची तारीख किती असणार आहे, 21 असणार आहे. आजची तारीख किती आहे, 20 आहे. उद्याची किती असणार आहे, 21 असणार आहे. कालची तारीख काय होती, काल गेलेला दिवस होता, त्याची किती होती, 19 होती. त्याची काय होती, 19 होती. यातून आपण काळाची लांबी ठरवू शकतो. समजू शकता ना तुम्हाला. आज काल उद्या. सर हे तर आम्हाला ते पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकवलं होतं. तुम्ही काहीही शिकवता, पण बघा हे कामाचं आहे. आता इसवी सन काय, जगभरात कालगणनेसाठी अनेक पद्धती आहेत. त्यापैकी इसवी सनाची पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. इसवी सनाची पद्धत कालगणनेसाठी सगळ्यात महत्वाची म्हणून वापरली जाते. बघा इसवी सनाची पद्धत कालगणनेसाठी सगळ्यात महत्वाची मानली जाते. इसवी सनाच्या वर्षांना क्रमाने दिले जातात. बघा इसवी सनाच्या वर्षांना क्रमाने दिली जातात. वर्षाची क्रमसंख्या पुढे जाताना वाढत जाताना दिसते. इसवी सन 2000, 2001, 2002, 2003 ते आता सध्या किती आहे, 2026. तर मग सध्या किती आहे बाळांना आपलं, 2026. मग इसवी सन मी सांगतो, इसवी सन सुरू कुठून झालं असेल हे बघा. आपण असं उभं धरू हे, ठीक आहे. इथं असेल इसवी सन, इथं काय असेल इसवी सन. मग काय काय झालं असेल, इसवी सन 100, मी आता लिहित नाही, 200, 300, 400 असं करता करता कुठपर्यंत आलो आपण, 2026 पर्यंत. सध्या कुठे आहे आपण, इसवी सन 2026, बरोबर का. इसवी सन 2026 मध्ये आहे. मग आता शतक म्हणजे काय, शतक मी सांगितलं 100 वर्ष, 100 वर्ष, 10 शतक, 10 दशक मिळून एक शतक. मग बघा पहिल्या शतक इसवी सन 1 ते 100 असं मोजले जाते. आपण पाहिली ही स्केल, इथं इसवी सन होतं, इसवी सन सुरू झालं, हे 0 आहे असं समजा. मग इथून जे 1 पासून म्हणजे 1 पासून इथं सॉरी इसवी सन बघा, इसवी सन इथं काय 1 पासून सुरू झालं, बरोबर. याच्यावर कुठेतरी 0 असेल, इकडून वर काहीतरी अजून काही असेल, ते वर काय आहे तेही सांगतो. बघा इथं काय इसवी सन 1, मग 1 ते 100, 1 ते 100, हा 1 ते 100, 1 ते 100 हे येतात. याला काय म्हणतात, हे जे तयार झालं याला एक शतक म्हणतात, शतक. मग याच्या समोरचं कसं तयार होईल, 101 पासून, 101 इथं देतो मी, 101 पासून ते 200 पर्यंत, किती 200 पर्यंत. मग पुढचं शतक किती आहे, 101 ते 200 पर्यंत आहे पुढचं शतक आहे. काय आहे, पुढचं शतक आहे 101 ते 200 मध्ये, बरोबर. याच पद्धतीने पुढे शतके ठरतात, याच पद्धतीने पुढचे शतक ठरतात. आता आपण पाहणार आहे इसवी सन पूर्व काळ. बघा मी तुम्हाला सांगितलं हे असं काहीतरी होतं. आपण इथं धरलं इसवी सन, इसवी सन इथून सुरू झालं, बरोबर. इसवी सन इथून सुरू झालं, इथं काय होतं 1 होता, मग 1, मग अशी झाली इकडे 100, इथे काय झाले 200. मग आता इथून मागं उलट कसं होते, इथून उलट कसं होते बघा. इसवी सन पूर्व 100 वर्षाचा काळ, इसवी सन पूर्व 200 वर्षाचा काळ. बघा इकडे काय झालं, 100 200 उलट चाललं, इकडे कसं झालं 100 200 300 असं सरळ चाललं. इथे कसं जाणार, ते उलट जाते आहे. बघा चला, इसवी सन सुरू होण्यापूर्वीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व. इसवी सन सुरू होण्याच्या पूर्वीचा काळ म्हणजे इसवी सन, बघा मग म्हणजे इसवी सन पूर्व काळ, त्याला इसवी सन पूर्व असे संक्षिप्त इ स पू कसं लिहितात त्याला, इ स पू असं लिहितात. कसं लिहितात, इ स पू, इसवी सन पूर्व काळ, इसवी सन पूर्व काळ, बरोबर. या काळात वर्षांची क्रमसंख्या मागे जाताना कमी होते, बरोबर. इसवी सन पूर्व 1000, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 100, इसवी सन पूर्व 1, म्हणजे याच्यावर इथं कुठेतरी, बरोबर. ही कशी उलटी जाते, हे कशी सरकी येते. म्हणजे इसवी सन पूर्व काळात 1च्या दिशेने सर्व कमी होत जातात. कुठं होत जातात त्या कमी, 1च्या दिशेने सर्व कमी होत जातात. कशा, 1च्या दिशेने कमी होत जातात. इसवी सन आणि इसवी सन पूर्व यातील फरक पाहू चला. इसवी सन म्हणजे काय, इसवी सन असे लिहितात, इसवी सन पू इ स पू असे लिहितात, इसवी सनाला इ स लिहितात, इसवी सनाला लिहिताना इ स असं लिहितात, इसवी सन पूर्व लिहिताना
इ स पू, काय लिहितात इ स पू, हसायचं नाही रे, हसायचं नाही, इ स पू लिहितात बरोबर. बघा इसवी सनात काय असते, वर्षाची संख्या पुढे वाढते, पुढे वाढते. इसवी सनात एकच्या दिशेने कमी होते, एकच्या दिशेने कमी होते. उदाहरण इसवी सन 100 200 300, इकडे काय असते इसवी सन पूर्व 300 200 100, इसवी सन पूर्व 300 200 100 असे होते. बघा इसवी सन म्हणजे पुढे जाणारी आणि इसवी सन पूर्व आधीची वर्षे. सोपं लक्षात ठेवायचं. इसवी सनापूर्वी घटना कशा मोजतात पाहू आता. इसवी सन सुरू होण्यापूर्वी घटना अभ्यास करताना बघा इसवी सन पूर्व किती वर्ष अशा पद्धतीने कालावधी सांगितला जातो. इसवी सनापूर्वी किती वर्ष असा कालावधी सांगितला जातो. आता कसं सांगितलं जातं डायरेक्ट 2023 24 25 बरोबर. इसवी सन 2023 24 25, पण तिथं कसं सांगितलं ते इसवी सनापूर्वी 100 वर्ष, इसवी सना आधी 200 वर्ष असं सांगितलं जाते. बघा एखादी घटना इसवी सन पूर्व 500 मध्ये घडली असेल तर ती इसवी सन सुरू होण्याच्या सुमारे 500 वर्ष आधीची घटना आहे. कुठल्या इसवी सन सुरू होण्याच्या 500 वर्षापूर्वीची घटना आहे ती बरोबर. कालगणनेच्या विविध पद्धती, कालगणनेच्या विविध पद्धती पाहू आपण. जगभरात कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या समाजाने आणि संस्कृतींनी काळ मोजण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती वापरल्या. प्रत्येक इसवी सनाची पद्धत आज मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. कोणती? त्यापैकी इसवी सन, कुठली इसवी सनाची पद्धत, जी इसवी सनाची पद्धत आहे कालगणनेची, ती सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बघा इतिहासाची काल विभागणी. इतिहास म्हणजे काय? पहिली गोष्ट, इतिहास हा भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणारा विषय आहे. भूतकाळाचा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे संपूर्ण भूतकाळ एकाच वेळी अभ्यासणे कठीण आहे. म्हणून इतिहासाच्या काळानुसार विभागन केले. बघा इतिहासाचं काय केलं, काळानुसार 3 काळात विभागन केलेले आहे. आपण ते समोर पाहणार आहे. कोणते 3 काळ असतात, ते कसे कसे ठरवले गेले ते आपण पाहणार आहे. बघा इतिहासाची काल विभागणी का करतात, सगळ्यात पहिले हे समजून घेऊ. आता हे जे विभागणी करतात इतिहासाची, ते का करतात ते पाहून घेऊ. बघा त्यामुळे काय होते, इतिहास समजणे सोपे होते. कारण खूप मोठा इतिहास आहे, खूप शेकडो हजारो वर्ष जुन्या गोष्टी आहेत. मग आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी समजते, नॉट पॉसिबल. एक सोबत समजणे. मग त्याचं काय केलं, टप्पे टप्पे पाडले. अभ्यास करण्यासाठी, गोष्टी समजून घेण्यासाठी काय केलं, त्याचा टप्पे टप्पे पाडून टाकले. बघा घटनांचा क्रम समजतो आणि हे टप्पे कसे पाडलेत, हा आधीचा काळ, हा त्याच्यानंतरचा, हा त्याच्यानंतर, असे टप्पे पाडून ठेवले. असं नाही केलं की पहिले यातलं त्यात त्यातल्या यात मिक्स नाही, असे टप्पे काळानुसार माहिती पडलं. त्यामुळे घटनांचा क्रम समजतो आपल्याला. कोणत्या घटना कधी घडल्या हे आपल्याला क्रमवाईज समजतात. कशा क्रमवाईज समजतात, वेगळ्या कालखंडाचा स्वतंत्र अभ्यास करता येतो. बघा जो वेगळा कालखंड आहे, समजा आपल्याला त्यातला एकच कालखंड अभ्यास करायचा आहे, मला काही नवीन याची गरज नाही, मला खूप जुना पाहिजे, मग मी त्याचाच अभ्यास करू शकतो. याच्यामुळे होते त्या काळातील समाज, संस्कृती आणि राजकीय परिस्थिती समजून घेता येते. विशिष्ट कालखंडात विशिष्ट लोक कसे राहत होते. बघा सध्याच्या कालखंडात सगळं काही मॉडर्न आहे, आपल्याकडे मोबाईल्स आहेत, हे आहे. हे जेव्हा इतिहासात अभ्यासता येईल, हा वेगळा कालखंड. इथून जेव्हा महाराजांचा इतिहास होता, तो कालखंड वेगळा धरावे लागेल. कारण तेव्हा मोबाईल होते का रे? नाही. तेव्हा ह्या साधने होते का? नाही. तेव्हाचा जो आपल्याला इतिहास माहिती पडते, तो आपल्याला राजांच्या किल्ल्यावरूनच माहिती पडते, पुस्तकांवरून आणि ग्रंथावरूनच माहिती पडते, बरोबर ना. मग इतिहासाची प्रमुख काल विभागणी कशी केली आहे बघा. सामान्यतः इतिहासाची विभागणी प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ असं केलंय. बघा प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ किंवा आधुनिक काळ. अर्वाचीन काळ किंवा आधुनिक काळ हे लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला बऱ्यापैकी आधुनिकच येईल, बरोबर. आधुनिक काळ, काळ, आधुनिक काळ, बरोबर. अशी केली जाते ही विभागणी. इतिहासाचा अभ्यास सोपा करण्यासाठी केली जाते. ही विभागणी इतिहासाचा जो अभ्यास आहे तो सोपी करण्यासाठी केली जाते. पाहू आपण समोर. बघा आता आपण पाहणार आहे सगळ्यात पहिले. बघा मी सांगतो तुम्हाला, एक स्केलच्या फॉर्मॅट मध्ये सांगतो मी तुम्हाला लिहून. बघा हे असं काहीतरी आहे. याच्या आधीचा जो काळ होता, याच्या आधीचा काळ होता, त्याला प्राचीन काळ म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्राचीन काळ. हा काळ कोणता आहे? प्राचीन काळ. या काळात खूपच लोकांकडे, लोक विकसित झाले नव्हते. ते बिचारे दगडाचा वापर करून हत्यारा बनवायचे. त्यांनी दगडाचं चाक बनवलं, चाकाचा शोध लावला. नंतर त्यांनी त्यांचे खायची सोय नव्हती, तर ते कंदमुळे वगैरे खायचे. नंतर त्यांनी आगीचा शोध लावला. असे एक एक शोध लागत गेले. कोणत्या काळात? प्राचीन काळात. नंतर आला मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन काळ थोडे लोक ऍडव्हान्स होते. या काळात काय होते, थोडे लोक ऍडव्हान्स होते. त्यांना चाकाचा शोध लागला होता जुन्या काळात, बरोबर. या काळात जुन्या ऑलरेडी चाकाचा शोध लागला होता. त्यामुळे मग इथे काय झालं, त्यामुळे त्या गोष्टीचा इथे काय फायदा झाला बघा. ऑलरेडी शोध लागलेले होते, मग लोकांनी गरजा वाढवल्या, बरोबर. मग ते लोक युद्ध, नंतर राजा, नंतर त्याची प्रजा, ह्या अशा गोष्टी येत गेल्या,
पण शेवटी जो जो आधुनिक काळ आहे, ज्याला आपण अर्वाचीन काळ म्हणतो, जो अर्वाचीन काळ म्हणतो, त्यात काय झालं? त्यात एकदम लोक संपन्न होते, लोकांकडे सगळं काही होतं, लोक स्वतः हुशार सुद्धा झाले होते, लोकांना अभ्यास सुद्धा येत होता, लोकांकडे स्वतःच्या कला सुद्धा होत्या, कौशल्य सुद्धा होते, ते लिहित सुद्धा होते, लिखिताचं ज्ञान सुद्धा होतं. ते नवीन काळ म्हणजे जो अर्वाचीन काळ म्हणतो आपण त्याला, आधुनिक काळ, त्यात आहे बघा. मग आता पाहू आपण प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय. प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध नाहीत त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हणतात. बघा, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध नाहीत त्या काळाला, बघा ज्या काळातली, बघा ज्या लोकांना आपण, हा जो पहिला काळ, हा आधीचा काळ पाहिला, प्राचीन काळ, त्यातली गोष्ट आहे ही. त्या लोकांना लिहिता येत नसतं का, बिचारे त्यांना हत्यारं काय हे माहित नव्हतं. खूप जुने लोक आहेत, हत्यारे काय, काय खायचे, काय कपडे घालायचे, कुठं राहायचं याचं सुद्धा नॉलेज नव्हतं, आगीचा सुद्धा शोध लागला नव्हता. मग त्या काळातल्या लोकांना लिहिता येणार आहे का बाळांनो? नाही. मग ज्या काळातल्या लोकांना लिहिता येत नाहीत, ज्याचा इतिहास आपल्याला लिखाणातून समजत नाही, तो काळ कोणता? प्रागैतिहासिक काळ. बरोबर, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हणतात. बघा, प्राक म्हणजे पूर्वीचा. या काळाची माहिती मिळवण्यासाठी लिखित साधनाऐवजी इतर पुराव्यांचा उपयोग केला जातो. या काळाची माहिती मिळवण्यासाठी लिखित साधनाऐवजी इतर पुराव्यांचा उपयोग केला जातो. उदाहरण, दगडी हत्यारे, हाडे, गुहा, मातीची भांडी. त्याचं एक्झाम्पल काय? दगडी हत्यारे, हाडे, गुहा आणि मातीची भांडी. बघा, यावरून आपल्याला समजतो की तेव्हाच्या लोकांकडे दगडी हत्यारे होते, गुहात राहत होते ते, त्यांचं कुठेतरी त्यांनी चित्र वगैरे काढून ठेवले असतील, भिंतीवर काहीतरी कोरून ठेवलं असेल, ते कामा वेळ असतो तेव्हा. मग त्यांचे हत्यार सुद्धा सापडले, त्यांची भांडी, ते दगडाचेच भांडे वगैरे काहीतरी बनवून वापरत असतील. यावरून समजते की ते लोक राहत कसे होते, त्या लोकांकडे कोणते भांडे होते, बरोबर, त्या लोकांकडे कोणते शस्त्र होते. बरोबर. ऐतिहासिक काळ म्हणजे काय? बघा, ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध होते. बघा, ज्या काळात, प्रागैतिहासिक काळ म्हणजे असा काळ ज्यात लोकांना लिहिता येत नव्हतं. बरोबर. पण ज्या काळात लिहिता येते, लोकांना आता लिहिता येते, मग त्या काळातला इतिहास आपल्याला लिखित साधनावरूनच माहिती पडणार आहे. कारण तिथल्या त्या लोकांनी त्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्या लोकांनी काय केल्या होत्या? त्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. मग त्या गोष्टी आपल्याला त्या काळात माहिती पडतात. तो काळ म्हणजे ऐतिहासिक काळ. बघा, याचं काय? लिखित पुरावे उपलब्ध आहेत म्हणजे तो ऐतिहासिक काळ. ज्यात लिखित पुरावे उपलब्ध नाहीत, तो प्रागैतिहासिक काळ. चला, दोन्हींची आपण डिफरन्स पाहून देऊ. बघा, प्रागैतिहासिक काळ लिखित पुरावे उपलब्ध नाही आहेत, लिखित पुरावे उपलब्ध आहेत. बघा, भौतिक पुराव्यांचा उपयोग, भौतिक पुरावे, जे काही भांडे सापडतात जुन्या काळातले, अजून काय त्यांचे शस्त्र सापडले, गुहा होत्या, ते गुहात राहत होते. यावरून काय समजते? हे कोणती साधने आहेत? भौतिक साधने. हे आपल्या सभोवताली आहेत, लिखित आहेत का? ते नाही, ते भौतिक साधने आहेत. बरोबर. लिखित व इतर पुराव्यांचा उपयोग होतो ऐतिहासिक काळासाठी. बघा, उदाहरणार्थ दगडी हत्यारे, आणि याचं उदाहरण शिलालेख, लेखिक नोंदी जे लिहून ठेवलेले आहेत. लेखनापूर्वीचा काळ प्रागैतिहासिक, लिखित पुरावे असलेला काळ ऐतिहासिक. लक्षात पाठच झालं पाहिजे. बघा, घटना आणि कालखंड पाहणार आहे आपण. आपण काय पाहणार आहे? घटना आणि कालखंड काय असते. चला मग पटकन पाहून घेऊ. घटना आणि कालखंड काय? इतिहासातील प्रत्येक घटना एखाद्या विशिष्ट काळात घडते. बघा, इतिहासातील प्रत्येक घटना एखाद्या विशिष्ट काळात घडते. त्याचं उदाहरण काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 मध्ये झाला. बरोबर. राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. त्यांचा मृत्यू कधी झाला? 1680 मध्ये. या घटना कालरेषेवर मांडल्या आहेत, त्यांचा क्रम सहज समजतो. हो, बघा, पहिले 30 आहे, नंतर 74 आहे, नंतर 80 आहे. या सगळ्या घटना कशा आहेत? बरोबर घटनेनुसार मांडल्या आहेत, कालखंडानुसार मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांचा क्रम आपल्याला लगेच लक्षात येतो. मग कालगणनेच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालमापनाची पद्धत. बघा, फक्त वर्ष सांगणे नेहमी पुरेसे नसते. बघा, नेहमी वर्ष सांगणे पुरेसे नसते. बघा, ही जिथं मी काय सांगितलं, इथं फक्त वर्ष सांगली आहेत. मला दिवस माहित आहेत का? एका वर्षात किती दिवस असतात? 365. 365 दिवसांपैकी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? मला हे तुम्ही कमेंट मधून सांगायचं. कारण हा भाई खूप मोठी गोष्ट आहे. महाराजांचा इतिहास कधी झाला हे तुम्ही आई वडिलांना विचारा, तुमच्या दादा दीदी असतात जे तुमच्या घराजवळच असतात, कोणाला विचारा आणि कमेंट मध्ये येऊन सांगा. नाहीतर सगळ्यात सोपं, उघडा चॅट जीपीटी, सांग मला महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, सगळी माहिती भेटेल तुम्हाला.
बघा, म्हणून मग काय तारीखा सुद्धा बघा, जसं की मी सांगितलं होतं आज कोणती तारीख आहे 20 आहे, काल कोणती तारीख होती 19 होती, उद्या कोणती तारीख असणार आहे 21 तारीख. कारण तारीख सुद्धा महत्वाची आहे. पण हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटनांसाठी अशी अचूक तारीख सांगणे नेहमी शक्य नसते. बघा, ज्या गोष्टी खूप आधी घडल्या हजारो वर्षापूर्वी, जेव्हा लिखाण सुद्धा नव्हतं, जेव्हा लोकांना लिहिताच येत नव्हतं, तर मग त्या गोष्टीचा आपण कालखंड सांगू शकतो की ठीक आहे हे या वर्षात घडली, हे या शतकात घडली असं सांगू शकतो आपण, या दशकात घडली असं सांगू शकतो. पण ती गोष्टीची आपण एक्झॅक्ट तारीख सांगू शकत नाही, कारण ती गोष्ट लिखित नव्हती ना. म्हणून चला मग हजारो वर्षापूर्वीच्या घटकांचा कार्यक्रम इसवी सन सुरू होण्यापूर्वीच्या काळात पूर्वीच्या अनेक घटना हजारो वर्षापूर्वी घडल्या. बघा, इसवी सन सुरू होण्यापूर्वी अनेक घटना हजारो वर्षापूर्वी घडल्या. त्या घटनांचा ची माहिती अनेकदा जमिनीखाली गाडलेल्या पुराव्यामधून मिळते. बघा, ज्या घटना एकदम हजारो वर्ष आधी घडलेल्या त्यांची जर आपल्याला माहिती मिळून घ्यायची आहे, पहिल्यांदाच आपल्याला माहिती मिळून घ्यायची, आपण जमिनीचं खोदकाम सुरू केलं, त्यात कुठली तरी मूर्ती सापडली, कुठले तरी हत्यार सापडले, काहीतरी गोष्टी अशा सापडल्या त्या काळातल्या की ज्यामुळे त्या काळाची माहिती भेटते. बरोबर, जमिनीखाली वस्तू आणि अवशेष, वस्तू आणि वास्तूंचे अवशेष सापडतात. बघा, वस्तू काय, ज्या जे भाले हत्यारे ते वस्तू वापरायचे जेवण बनवण्यासाठी वगैरे, सामान ठेवण्यासाठी वगैरे, ह्या ज्या असतात ह्या वस्तू. आता वास्तू काय, इमारती, जुन्या बिल्डिंग्स. तुमचं घर म्हणजे हे वास्तू आहे, तुमचं घर हे वास्तू आहे, किल्ला हा वास्तू आहे, लेण्या ह्या वास्तू आहेत. काय आहेत त्या वास्तू, लक्षात ठेवायचं. वस्तू आणि वास्तू, वास्तू शब्द लक्षात ठेवायचा. वास्तू काय आहे, वास्तू. बघा, जमिनीतून एखादे जुने मातीचे भांडे सापडले, हे भांडे किती वर्ष जुने आहे, बरोबर, याचे उत्तर वैज्ञानिक कालमापनातून मिळवतात. जे वैज्ञानिक असतात ते काय करतात, त्यावरचे सॅम्पल घेतात, त्याची टेस्टिंग करतात. ते आपल्याला काही माहित नाही, मग त्याच्यातून काय समजते की हे जे भांड आहे ते किती वर्ष जुनं आहे, हे आपल्याला तिथून समजते. अजून मातीचे थर, बघा, जमिनीखाली एकावर एक असे अनेक मातीचे थर साचलेले असतात. त्या थरांमधून वस्तू, हत्यारे, मातीची भांडे, वस्तूचे अवशेष, मानवी जीवनाशी संबंधित इतर पुरावे सापडू शकतात. बरोबर, मग मातीचे थर, आपण जेव्हा खोदकाम करतो खाली माती आहे, मातीचे थर आहेत, त्या थरात एक एक गोष्टी माहिती पडू शकतात आपल्याला, ह्या गोष्टी एवढ्या गोष्टी त्यातून माहिती पडू शकतात. मग महत्वाची गोष्ट बघा, मातीचा थर आणि त्यामध्ये सापडलेले अवशेष यांचा अभ्यास करून अवशेषांचा कालखंड निश्चित करण्यास मदत भेटते. बरोबर, जे अवशेष सापडले आपल्याला, जे मातीखाली ज्या गोष्टी सापडल्या त्याच्या आपल्याला कालखंड माहिती करून घेऊ शकतो, तेही वैज्ञानिक कालमापनातून. बघा, वैज्ञानिक कालमापन हजारो वर्षापूर्वीच्या घटनांचा काळ फक्त अंदाजाने ठरविणे कठीण असतो. जो हजारो वर्षापूर्वीचा काळ आहे तो फक्त अंदाजाने ठरवणे काय असतो, कठीण असतो. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. विविध वैज्ञानिक विश्लेषणाच्या मदतीने वस्तूंचे वय ठरवता येते. बघा, वैज्ञानिक विश्लेषण म्हणजे वैज्ञानिकांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार त्या वस्तूचे वय ठरवता येते. त्यामुळे एखादी वस्तू किती वर्षापूर्वीची आहे याचा अंदाज अधिक अचूकपणे घेता येतो. त्यामुळे गोष्ट किती, जे वस्तू सापडली आहे ती किती जुनी आहे, ते किती जुनी आहे याचा अंदाज घेता येतो आपल्याला. याचा काय घेता येतो आपल्याला, अंदाज घेता येतो. आता कार्बन 14 हे विश्लेषण आहे. बघा, वैज्ञानिक विश्लेषण आहे. कालमापनासाठी वैज्ञानिक पद्धतीच्या उदाहरणामध्ये कार्बन 14, काष्ठबलकाचे विश्लेषण यासारख्या वैज्ञानिक पद्धतीचा उल्लेख आहे. सोप्या भाषेत बघा, सोप्या भाषेत सांगतो मी. वैज्ञानिक विश्लेषणाच्या मदतीने एखाद्या प्राचीन वस्तूचा काळ वय निश्चित करण्याचा प्रयत्न केला जातो. वैज्ञानिक विश्लेषणाच्या मदतीने प्राचीन वस्तूचा काळ, ती वस्तू कोणत्या काळातली आहे, तिचं वय किती आहे, ती किती जुनी आहे हे निश्चित केले जाते. त्याचं हे उदाहरण आहे कार्बन 14 विश्लेषण आणि काष्ठवल्काचे विश्लेषण आणि कार्बन 14 विश्लेषण. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. उदाहरण लिहायचं काम पडणार पेपरात तेव्हा लक्षात ठेवायच्या. वैज्ञानिक कालमापनाचे उदाहरण, समजा उत्खननात एका मातीचे भांडे सापडले, वैज्ञानिक तपासणी केली, त्यावरून काय झालं, निष्कर्ष हे भांडे सुमारे 5000 वर्ष पूर्वीचे आहेत. वैज्ञानिक शोध झाली ना, त्याच्यावर वैज्ञानिक तपासणी झाली त्या भांड्यावर. यावरून काय समजलं, भांडे किती जुनी आहे समजते. त्या भांड्यांची संबंधित संस्कृतीचा काळ समजण्यास मदत होते. होते सर, बरोबर. त्या काळातील मानवी जीवनाचा अभ्यास करता येतो. त्या लोक एवढं मोठं भांड असेल, त्यावरून समजतो की माणसं हे भांडे वापरायचे. ते जड भांड असेल तर मग समजेल की तेव्हाचे लोक स्ट्रॉंग होते, जड भांड उचलायचे. आताचे लोक लुलीबुडी आहेत, ते गंज पाहिले का ते लहान बाळे आपल्या घरातले असे उचलून फेकून देतात. आधीचे भांडे जड असायचे, म्हणजे त्या लोकांच्या अंगात ताकद सुद्धा होती जड भांडे उचलण्याची. बरोबर.
वैज्ञानिक कालमापन का महत्वाचं आहे? मग आता वैज्ञानिक कालमापन कशासाठी करतो? जुन्या जर वस्तू सापडल्या त्यांचा आपण काळ आणि वेळ वय ठरवण्यासाठी आपण त्या वैज्ञानिक कालमापन वापरतो. मग ह्या गोष्टी महत्वाच्या काय आहेत ते पाहू. बघा, प्राचीन वस्तूंचे वय समजण्यासाठी घटनांचा काळ ठरवला जातो. बरोबर, प्राचीन संस्कृतीचा कालखंड, ज्या जुन्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यांचा कालखंड समजला पाहिजे. इतिहास अधिक अधिसूचितपणे मांडता येतो. जो इतिहास आहे तो अजून अधिसूचित मांडता येतो. पुराव्यांच्या आधारे इतिहास लिहिण्याच्या मदत होते. पुराव्याच्या आधारे काय होतं? इतिहास लिहिण्यास मदत होते. इतिहास लिहिण्यात काय होते? मदत होते. बघा, अशा प्रकारे बाळांनो, अशा प्रकारे आपला धडा इथेच संपला. आपला धडा इथेच संपला. यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. बरोबर, समजल्या असतील तर खाली हो टाकायचं. हो सोबतच हार्टचा सिम्बॉल तुम्हाला टाकता येत असेल तर टाकायचं, नाही तर मग थम्सअप. का टाकायचं? थम्सअप टाकायचं. थम्सअप. बघा, एक महत्वाची गोष्ट सांगतो. एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो बाळांनो तुम्हाला. तुमच्या कामात पडेल ती गोष्ट. बघा, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, हा असा समजा तुम्ही इथं व्हिडिओ पाहताय. बरोबर, या व्हिडिओच्या खाली या इथं MVSAT 2026 फ्री स्कॉलरशिप नावाची एक तुम्हाला हे दिसेल साईट, त्यावर जायचं. त्यावर जायचं. इथं ना आपले पूर्ण डिटेल्स टाकून द्यायच्या. इथं काय करायचं? आपल्या पूर्ण डिटेल्स टाकून द्यायच्या. काय करायचं? आपल्या पूर्ण डिटेल्स भरायच्या. या स्कॉलरशिप, हे आहे स्कॉलरशिप एक्झाम वेदांतूची. ही जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये काय भेटू शकते? आमचे जे पेड बॅचेस असतात त्या भेटू शकतात. त्या पेड बॅचेस तुम्हाला भेटू शकतात. जाऊन इथं रजिस्टर करायचं. ही एक्झाम सुद्धा फ्री मध्ये सोबतच बघा, सोबतच कुठे गेला हा, जर तुम्ही आपल्या वेदांतूच्या अजून एका खालचे त्यावर खाली वॉरियर्स बॅचची लिंक आहे त्यावर आले तर या बॅच साठी रजिस्टर करायचं. ही बॅच फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे. हे जे तुम्हाला सगळे लेक्चर आहे, हे सगळे लेक्चर तुम्हाला युट्यूबच्या याच्यावर, युट्यूब जे आमचं अप्लिकेशन आहे, त्या अप्लिकेशनवर दिसतील. तेही फ्री ऑफ कॉस्ट. सोबतच तिथे तुम्हाला नोट्स सुद्धा भेटतील. सोबतच तुम्हाला तिथे टेस्ट पेपर म्हणजे तुमच्या तिथं टेस्ट सुद्धा होतील. त्यामुळे जायचं एकदा आणि नक्की इथं जाऊन चेक करायचं. बरोबर, मला जाताना तुमचं नाव कमेंट मध्ये सांगून जायचं. इथपर्यंत जर तुम्ही आले तर मला तुमचं नाव कमेंट मध्ये सांगून जायचं.